ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं रक्तदान करून केलं नववर्षाचं स्वागत। नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं जावो। एकनाथ शिंदेंनी दिल्या सर्वांना शुभेच्छा। नवीन वर्ष महाराष्ट्रातील जनतेला सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो यासाठी नववर्षाच्या जनतेला शुभेच्छा। नवीन वर्षाच्या निमित्तानं देवेंद्र भारती यांची मुख्य नियंत्रण कक्षाला भेट। शहराच्या सुरक्षेचा घेतला आढावा। सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा। वर्धा येथे विविध ठिकाणी पोलिसांची नाकेबंदी। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाहनांची कसून तपासणी। अमरावती शहरामध्ये रात्रभर पोलीस रस्त्यावर। नवीन वर्षाला गालबोट लागू नये म्हणून अमरावती पोलिसांकडून खबरदारी। महापालिका निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज यांची छाननी पूर्ण। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू। 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार। अमरावती निवडणुकीच्या कर्तव्यात दिरंगाई करणाऱ्या 514 अधिकारी कर्मचाऱ्यांना नोटीस। प्रशिक्षण आणि कर्तव्यात गैरहजर राहिल्याबद्दल कारवाई। रिपाईसाठी भाजप शिवसेना प्रत्येकी 6 जागांचा अर्ज मागे घेणार। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा केल्यानंतर रामदास आठवलेंचा दावा। 12 जागांवर रिपाईचे उमेदवार कमळ आणि धनुष्यबाण चिन्हावर लढणार। मिरजेतील राष्ट्रवादीचे उमेदवार माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचा अर्ज अखेर वैध। भाजपचा आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला। समर्थकांकडून करण्यात आला जल्लोष। इचलकरंजी महापालिका निवडणुकीमध्ये अर्ज छाननीमध्ये 453 अर्जांपैकी 11 अवैध। काही उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांविरुद्ध अतिक्रमण, जात पडताळणी प्रमाणपत्र या संदर्भात घेतल्या होत्या हरकती। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क